नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी दिव्या आणि इथे मी तुम्हाला ब्लाऊज डिझाईन, स्टिचिंग, कटिंग आणि सोप्या टिप्स देणार आहे. चला आज आपण ब्लाऊजसाठी लागणारे मापे बघूया. तर सर्वात अगोदर ब्लाऊज असा ठेवून घ्यायचा आहे. जे हुकपट्टी असते आपली, जे हुकपट्टी आहे त्या साईडनेच आपणाला माप घ्यायचं आहे. तर जी आपली वाढीव पट्टी असते त्या पट्टीकडनं अजिबात छाती घेर घ्यायचा नाही. आणि जे आपले हुक लावलेली पट्टी आहे त्या त्या साईडनेच माप आपल्याला छाती घेरचा घ्यायचा आहे. तर जे आपली फिटिंगची लाईन म्हणजे मुंडा मॅच झालेला आहे तिथून असा टेप ठेवून घ्यायचा आहे आणि अगदी हलकंसं ओढून तिथं बघायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 10 आणि वरती एक लाईन आलेली आहे आपली छाती घेर, म्हणजेच आपली छाती घेर 41 इंच आहे. तर आपली छाती घेर 41 इंच आहे. त्यानंतर आपण कंबर घेर घेणार आहोत. तर कंबर घेर घेण्यासाठी ब्लाऊज असा पूर्ण उकलून घ्यायचा आहे. त्यानंतर असा टेप ठेवून घ्यायचा आणि एकदम कुठं सुद्धा लूज न पडता एकदम टाईट असा ओढून घ्यायचा कंबर घेर घेताना. हे बघा मी कसं घेत आहे असं. आणि तुम्ही बघू शकता आपली कंबर घेर आलेली आहे 35.5 इंच. जे आपली फिटिंग एकदम असं टाईट पकडल्यानंतर छान बसते. तर आपली कंबर घेर आहे 35.50. त्यानंतर आपण ब्लाऊजचे तयार शोल्डर बघणार आहोत. शोल्डर म्हणजे जो आपल्याला कस्टमरने ब्लाऊज दिलेला आहे त्या ब्लाऊजचं शोल्डर. तर बघू शकता हे असे ब्लाऊजचे तयार शोल्डर बघायचे आहे. तर आपले ब्लाऊजचे तयार शोल्डर 2.75 आलेले आहे. आपल्या ब्लाऊजचे तयार शोल्डर 2.75. त्यानंतर शोल्डर टू अपेक्स आणि अपेक्स टू अपेक्स हे 2 माप आपल्याला ब्लाऊजवरती घेता येणार नाहीत. यासाठी माझ्याकडे त्याचे फॉर्म्युले आहेत. तर आपण ते फॉर्म्युले यूज करून इथे ते माप काढणार आहे. आणि त्या फॉर्म्युल्याने जे आपले म्हणजे पॉईंट्स येतात ते एकदम अगदी करेक्ट येतात आणि एकदम छान असे ब्लाऊज बसतात. तर शोल्डर टू अपेक्स आपली छाती घेर आहे 41. तर 41ला आपणाला 4ने भागायचे आहे. 4ने भागायचे आहे व त्यामध्ये 1 इंच प्लस करायचे आहे. आणि प्लस केल्यानंतर जे काही उत्तर येईल, जसे माझे 11.25 आलेले आहे तसे जे काही येईल ते आपले शोल्डर टू अपेक्स अगदी बरोबर आहे. तर मी तुम्हाला मार्किंग करताना मी सांगणारच आहे. त्यानंतर अपेक्स टू अपेक्सचा फॉर्म्युला छाती घेर 41 आहे त्याला भागिले 10 करायचे आहे. आणि भागिले 10 करून जे काही उत्तर येईल म्हणजे आपला जे छाती घेर आहे म्हणजे भागिले 10 करून जे उत्तर येईल ते अगदी बरोबर आहे. तर बघू शकता हे दोन्ही मापाचे जे फॉर्म्युले आहेत ते अगदी बरोबर आहेत आणि ब्लाऊज छान बसतात. तर त्यानंतर आपण पुढील मागील उंची बघणार आहोत. तर हे ब्लाऊज चे असे हुक लावून घ्यायचे आहे. मी जसे लावत आहे तसे हुक लावून घ्यायचे आहे. त्यानंतर ब्लाऊज असा ठेवायचा व
जे शोल्डर आहे आपले, त्या शोल्डरपासून आपणाला टेप असा धरायचा आणि एकदम टक्स पॉईंटपासून एकदम हलकंसं ओढायचं आणि बघायचं. आता बघा माझं इथं हलकंसं ओढून धरलं तर 14.50 म्हणजे 14.5 इंच इथं माझी मागची उंची आलेली आहे. तर माझी मागची उंची आपण 14.5 इंच आलेली आहे. तर त्या म्हणजे 14.5 इंच उंची आलेली आहे आणि आपली मागची बॉडी जी असते ते एकदम म्हणजे डिफरंट असते आणि पुढची जी असते ते एकदम डिफरंट असते. म्हणजे पूर्ण प्लेन असते मागची आणि पुढची डिफरंट असते. त्यामुळं आपण इथं 1 इंच मागच्या उंची जी आहे त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करणार आहोत. म्हणजे मागची उंची 14.50 आहे. तर पुढच्या उंचीमध्ये 1 इंच मिक्स केल्यावर 15.50 असं घ्यायचं आहे. त्यानंतर आपणाला पुढील गळ्याची म्हणजे गळ्याचं माप बघायचं आहे. तर ते कसं घ्यायचं बघू आपण. तर बघू, असा हा ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर शोल्डरपासून आपणाला असा हा टेप ठेवून घ्यायचा आहे आणि असं तुम्ही दुमडू पण शकता किंवा बोटाच्या साहाय्याने पण बघू शकता. तर इथे आपला गळा किती आलेला आहे तर बघा की इथे आपला गळा 6.5 इंच आलेला आहे. गळा आपला 6.5 इंच आलेला आहे पुढचा. आणि हे बघा आपला गळा पुढचा 6.5. त्यानंतर आपणाला मागचा बेल्ट म्हणजे मागची जी आपल्या ब्लाऊजची तयार पट्टी आहे त्यालाच मागचा बेल्ट असे म्हणतात. तिथे बघायचे आहे. तिथे पण हलकंसं ओढून बघायचं आहे की आपलं तयार आहे 3.75. तर आपली मागची बेल्ट जो आहे तो आहे 3.75. त्यानंतर आपण बाही उंची बघणार आहोत. तर चला बघूया. तर बघा आता असा धरायचा आहे आणि जे आपलं शोल्डर आहे ना तिथून बरोबर टेप ठेवायचा आहे. हे बघा असा आणि एकदम असं हलकंसं खेचून धरायचं आहे. एकदम हलकंसं खेचून धरल्यानंतर तुम्ही बघू शकता तिथे आपले 9.75 बाही उंची आहे. हे बघा आपली बाही उंची 9.75 आलेली आहे. त्यानंतर आपण ब्लाऊजचा दंडघेर किती आहे ते बघू. तर हा असा ब्लाऊज धरायचा. त्यानंतर हा टेप असा ठेवून बघायचा. तर बघा इथे दंडघेर आलेला आहे 5.5 आणि वरती एक लाईन. तर आपला दंडघेर आहे 5.5 आणि वरती एक लाईन. व आता आपणाला पूर्ण शोल्डर बघायचं आहे. तर आपली छाती घेर 41 आहे. त्यामुळे मी इथे 16 इंच शोल्डर घेत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही जर विसरून राहिलं असलं तर समजून घ्या. थँक्यू. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.